आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीजी, तुम्ही बरे आहात ना? हो. ही जागा कशी वाटली तुम्हाला? आवडली ना? छान आहे. मला माहित होतं तुम्हाला गजबजलेली ठिकाणं नाही आवडत ना, म्हणून अशा शांत ठिकाणी घेऊन आलो. गौरीजी, ते काय नाही, ते आपण इकडे पुढे जाऊन बसूया थोडा वेळ. नाही, ठीक आहे. गौरीजी, एकदा ना एक हत्ती आणि मुंगी अशाच एका शांत ठिकाणी फिरत असतात. तर हत्तीला येताना बघून मुंगी लपते. सांगा का? नाही माहिती. अहो, हत्तीला भॉ करायला. गौरीजी, मुंगीने भॉ केल्यावर हत्ती घाबरून तळ्यात पडतो. मग तो बाहेर कसा येईल सांगा? कसं आहे? अहो, सोपं आहे, भिजून. गौरीजी हसतायत म्हणजे त्यांचा मूड नक्कीच चांगला आहे. मी करू का त्यांना प्रपोज? पुष्पाजी, निघूयात का आपण? बिट्टी शाळेतून येईल आता. इतक्या लवकर नाही, थोडा वेळ थांबू ना प्लीज. नाही, बिट्टी घरी आली आणि मी तिला दिसले नाही ना, तर मग ती मला घरभर शोधत बसेल. नाही, बरोबर आहे, पण प्लीज थोडाच वेळ थांबूयात. पुष्पाजी, तिला शाळेतून आल्यावर खूप भूकही लागते हो. चंदू शेट आहेत ना घरी, तुम्ही नका काळजी करू. गौरीजी, ऍक्च्युली इथे ना थोड्याच वेळात आता सनसेट होईल आणि इथून सनसेट खूप छान दिसतो खरंच. तेवढं बघूयात आणि मग लगेच निघूयात. ओके? बरं. गौरीजी, मला काय? तुम्हाला सनसेट आवडतो? तुम्ही सनसेट बघायला कुठे जायचं? म्हणजे ऍक्च्युली ना मला सनसेट खूप आवडतो. तर लहानपणी आमच्या गावी एक टेकडी होती, मी तिकडे जाऊन सनसेट बघायचो. आता इकडे आल्यापासून ह्या जागी येऊन सनसेट बघतो. मला सुंदर गोष्टी खूप आवडतात. सुंदर सनसेट, सुंदर चंद्र, सुंदर रिंग नाही, रिंगोळी, रांगोळी. रांगोळी पण सुंदर असते ना, मला रांगोळी पण खूप आवडते. रुद्र सर कुठे आहेत? ते पण आलेत का? नाही, तो नाही आला. तो आणि मी, आम्ही दोघं सनसेट बघायला यायचो असं म्हणत होतो. रुद्राला पण सनसेट खूप आवडतो ना. गौरीजी, तुम्ही थांबा इथेच, मी आलो. हा, कुठे गेली असेल बरं? हा, पार्टनरलाच विचारते.
त्याला माहिती असेल. तुला का माझी मदत लागते? पण तुम्ही दोघेच आहात ना? कर प्रपोज. भाई प्लीज 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 यार, असं नको करू, काहीतरी ते मदत कर. हा अरे त्या लवकर निघायचं म्हणतायत, मला काहीच सुचत नाहीये. तू सांग ना, तू सांग मला सगळं, मी तसं करतो. ओके हे बघ, मी त्यांच्या जवळ जातोय आता. हा मी निघतो. निघूयात का आपण? बिट्टी वाट बघत असेल. नाही नको. हा, बघ नको ना, मला माहिती होतं तुला जमेल. चल बाय. नाही नाही थांब, म्हणजे थांबा, अशी घाई करू नका ना, थोडं बोलूयात प्लीज. ऐक ऐक ऐक, रिंग आहे ना हातात घे. हो घेतलीस का? हो. आता बस, म्हणजे गुडघ्यावर बस. एक मिनिट. बसलास? अहो पुष्पाजी, काय झालं तुम्हाला? पाय मुरगळला का तुमचा, की गुडघे दुखतात? असे अचानक का बसलात? नाही नाही काही नाही गौरीजी, सांगतो. हा आता बोल. गौरीजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. गौरीजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला भेटल्यापासून तुमचा साधेपणा, तुमचा खरेपणा मला आवडला होता. तुम्हाला भेटल्यापासून तुमचा साधेपणा, तुमचा खरेपणा मला आवडला होता. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना जपता, हे बघून हळूहळू तुम्ही मला आवडायला लागलात. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना जपता, ते बघून हळूहळू तुम्ही मला खूप आवडायला लागलात. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण झाला. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण झाला. तुम्हाला खरं सांगू, सकाळी तुम्हाला पाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली असं वाटायचंच नाही. तुम्हाला खरं सांगू, सकाळी तुम्हाला पाहिल्याशिवाय